8 वर्षांपूर्वी महिला वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये इंग्लंडने टीम इंडियाचा पराभव केला होता। पण यावेळी हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने अजिबात निराश केलं नाही। रविवारी खेळल्या गेलेल्या या सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला तब्बल 52 धावांनी हरवत पहिल्यांदा वर्ल्ड चॅम्पियन बनले आणि त्यासोबतच वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडियावर पैशांचा पाऊस देखील पडलाय। हा वर्ल्ड कप सुरू होण्याआधीच ICCचे अध्यक्ष जय शाह यांनी टूर्नामेंटच्या प्राइज मनी संदर्भात मोठी घोषणा केली होती। त्यांनी प्राइज मनीची रक्कम मोठ्या प्रमाणात वाढवली होती। एवढ्या मोठ्या प्राइज मनीची घोषणा केल्यानंतर विजेता बनण्याचा पहिला मान हा टीम इंडियाला मिळालाय। वर्ल्ड चॅम्पियन बनण्याच्या बदल्यात ICC कडून टीम इंडियाला $4.48 मिलियन म्हणजे जवळपास 40 कोटी रुपयांचा इनाम मिळाला। ही महिला आणि पुरुष क्रिकेटच्या इतिहासातील सर्वाधिक प्राइज मनी आहे। इतकंच नाही तर प्रत्येक टीम प्रमाणे भारतीय टीमला आधीपासूनच निश्चित असलेली $2.5 लाख म्हणजेच 2.22 कोटी रुपये सुद्धा मिळतील। त्याशिवायच लीग स्टेजवरील प्रत्येक सामना जिंकण्यासाठी टीम इंडियाला $34,314 मिळणार आहेत। टीम इंडियाने लीग स्टेजमध्ये 3 सामने जिंकले आहेत, त्यामुळे त्यांना त्यासाठी 92 लाख रुपये मिळणार आहेत।